मेडशी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची निवड. प्रफुल्ल साठे अध्यक्षपदी. पालकांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी काम करण्याचा निर्धार. नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी. शालेय व्यवस्थापन समितीच्या नवीन कार्यकारिणीची निवड गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी पालकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. या निवड प्रक्रियेत प्रफुल्ल गोविंद साठे यांची अध्यक्षपदी तर सौ रजनी विकास तायडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शालेय विकासात पालकांचा सक्रिय सहभाग वाढवणे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच शाळेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका महत्त्वाची असते. याच पार्श्वभूमीवर पालकांच्या उपस्थितीत समितीची निवड झाली. नवीन कार्यकारिणी सदस्य दिलीप उत्तमराव देशमुख, सचिन प्रल्हाद नवले, रफिक कासम भवानीवाले, अनिल विष्णू करवते, सौ रेश्मा परवीन निजामखा पठाण, राणी सचिन यादव, उषा सुधीर मुंडे, दीपाली विकास करवते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना ज्ञानदेव तायडे, संगीता राखोंडे मॅडम, पुष्पा प्रकाश जोशी मॅडम, शिक्षक वृंद रामकृष्ण गुणवंत भगत, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षण तज्ज्ञ, विद्यार्थी तनिष संतोष तायडे, श्वेता अविनाश साठे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्यांनी सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. निवड प्रक्रिया शांततेत व नियमानुसार पार पडली. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्यांचे पालक, शिक्षक व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले. आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शालेय व्यवस्थापन निवड समितीमध्ये आपण अध्यक्षस्थान म्हणजे अध्यक्षपदी निवडून आला. तर आपण अध्यक्षस्थानी असताना सर्वप्रथम शाळेच्या कोणत्या समस्याला सर्वप्रथम प्राधान्य द्याल? अगदी बरोबर सर. जसं की आज माझी निवड झालेली आहे शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती निवडणुकीमध्ये सर्वांमध्ये माझी निवड झालेली आहे. सर्वप्रथम मी जे विद्यार्थ्यांचं ज्यामध्ये हित आहे त्याच्याकडे मी लक्ष देण्याचा सर्वांच्या मते मी प्रयत्नात आहे.